बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं आणि पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा. रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिली बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत खरे, परंतु चांगली सुरुवात झाली आहे. फैजान आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवर मात्र मयांक यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचलाय ऑन साइडला, तिकडे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि तिकडे जर पाहिलं तर एक जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. आज अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय मुंबईच्या महत्त्वाच्या विभागामध्ये. गिरगाव आणि परिसर, त्यातल्या त्यात जर पाहिलं तर मरीन लाईन्स आणि त्याच्या बाजूलाच असणारं आपण ज्याला यस नरिमन पॉइंटचा हा संपूर्ण नेकलेस पॉइंट आपण ज्याला म्हणतो, गिरगाव चौपाटी बाजूलाच आहे. मागे जर पाहिलं तर वानखेडे स्टेडियम पासून देखील इकडनं जवळच आहे असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळतोय हा परिसर. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट. व्हाईट बॉल. समालोचक स्वप्नील सर आपण संपर्क साधा. धावसंख्या 5 झालेली आहे. सौरभ रुके एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडू बॅटिंगसाठी सरळ बॅटने कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. करा व्हाईट बॉल. आणखीन एक स्क्वेअर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. वाह, काय जबरदस्त हिट या ठिकाणी केलाय. हवाई हल्ला, पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला बॉल. सिक्सर. तेरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिग हिट
वा 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 वा, बॉलची हवाई सफर, सिक्सर. आल्या आल्या जर या जमालची कमाल पाहायला मिळते. इकडे जर पाहिलं तर गोलंदाज थोडेसे दबावात पाहायला मिळत आहेत. मयांक धावसंख्या झाली आहे 19 धावा धावफलकावर. पहिल्या षटकापासून तुटून पडले त्या ठिकाणी अनिरुद्ध. पहिल्या मॅच मध्ये पराभव झाला खरा, परंतु त्यानंतर हा संघ खडबडून जागा झालाय. आज या HPL मध्ये आपली छाप सोडायची, यासाठी प्रत्येक टीम आसुसलेली आहे आणि या ठिकाणी उत्साही आहे. आणखीन एक, पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि पुन्हा एकदा जमालचा कमाल, सिक्सर. बॅक टू बॅक षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 3 षटकार मात्र या ठिकाणी त्यांच्या बॅट मधून. माझ्या मते आजच्या दिवसातील पहिले खेळाडू असतील ज्यांनी 3 षटकार लगातारचे लगावलेले आहेत. आणि पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा धावफलकावर पाहायला मिळते पहिली ओव्हर संपल्यानंतर. यस यस, एक मिनिट, तेच चालू आहे. यस, 27 धावा धावफलकावर. 27 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक कमबॅक आता करावं लागणार आहे इकडे ओमकार गिरगाव टीमला. पाहूया दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जमालने तर काय आल्या आल्या कमाल करून टाकली आहे. यावेळेला आडव्या बॅट स्ट्रोक मात्र ऑन साइडला खेळायचं होतं, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल. डॉट बॉलने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. ग्रुप सी पहिली मॅच. बिग हिट, फुल टॉस केलाय आणि इकडे सौरभ रुके आहे, यांना काही रोखणं शक्य नाहीये आणि फेकून दिला हा बॉल पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावर.
परंतु फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मातब्बर खेळाडू सौरभ रुके यांना आपण पाहतोय. निखिल जाधव विरुद्ध सौरभ रुके अशी ही लढत पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. पायाने अडवलाय बॉल. एक रन घेतली आहे. कॉल दिलाय सौरभ यांनी दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावर. धावसंख्येचा वेग काही थांबायला तयार नाहीये. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ओमकारची. ओमकार देखील एक बलाढ्य संघ आहे. मुंबईतील आघाडीच्या संघांमध्ये ओमकारचं देखील नाव घेतलं जातं. ओमकार गोविंद पथक देखील आहे आणि त्यांनी गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी गोविंद पथकाने देखील केली आहे. परंतु समोर अनिरुद्ध हा देखील एक बलाढ्य संघ आहे. ओ यावेळेला चांगला बॉल चॉप करतायत. तिकडे जर पाहिलं तर एक धाव मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सर लक्ष द्या ना सर, इकडे लक्ष द्या ना. किती धावा झाल्या सांगा. 36 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तरुण यांना मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. जमाल सारखा धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी आल्या आल्या षटकारांची आतषबाजी केली आणि सांगितलं मी आलोय म्हणून. परंतु तरुण हे देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यांनाही कमबॅक करावं लागणार आहे. यशांच्या मागून जर पाहिलं तर मार्गदर्शन देखील होताना पाहायला मिळते खरं. परंतु एक मोठा मुकाबला सध्या आपण पाहतोय. हो 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 तरुणने एक चांगला बॉल टाकलाय आणि ऑप्टमच्या बाहेरून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. आज जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मध्ये संपूर्णपणे भगवं वातावरण इकडे पाहायला मिळत आहे आणि चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते सर्व दूरपर्यंत. महाराष्ट्रातील मोठमोठे आयकॉन या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. उद्याही मात्र प्रथमेश ठाकरे, ओमकार देसाई, दादासाहेब भोसले, बिग हिट फटका खेळलाय खरा परंतु टायमिंग नाही झालाय आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत आणि तरुणने मात्र या ठिकाणी विकेट घेऊन पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाय. विकेट. स्पर्धेसाठी जर पाहिलं तर विधान भवनाचे अधिकारी शैलेश शेडगे हे देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले. शैलेश भाऊ आणि त्याचबरोबर लालबाग क्रिकेट धमाकाचे आयोजक देखील आहेत शैलेश साहेब, यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक स्वागत. तरुण बिष्ट येतात मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाहूया तरुण बिष्टा कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 36. यानंतर ग्रुप सी ला सुरुवात होणार आहे आणि त्याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आमची सगळी आयोजन कमिटी देखील या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी खूप सारी मेहनत घेते. तरुण हो हो काय बॉल टाकलाय. ब्लॉकहोल स्पेशलिस्ट बॉलर म्हणून ओळखले जातात. काय उत्तर देणार बॅटर. एवढा जबरदस्त बॉल टाकलाय. वा वा वा. निर्धाव चेंडूची सांगता. या खेळाडूची 2 खासियत आहेत. बॅटिंग बॉलिंग करत असताना यॉर्कर आणि बॅटिंग करत असताना हेलिकॉप्टर हे दोन्ही गोष्टी जबरदस्त करतात. समोर सौरभ. बिग हिट. उडवलाय बॉल परंतु फिल्डर त्या ठिकाणी येणार का. आले परंतु बॉल नाही थांबला. हवाई यात्रा बॉलची पाहायला मिळाली. सिक्सर.
खेळलाय मागील बॉलवर तरुणने दाखवलं मी ही स्पर्धा का खेळतोय आणि या बॉलवर सौरभने दाखवलं मी ही स्पर्धा का खेळतोय आणि प्रत्येकाला दाखवावं देखील लागतं आपण मैदानात का आहोत. आणखीन एक याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. सुरू आहे आणि आता सौरभ रुके हवाई यात्रा सुरू झाली आहे. सौरभ रुके ओमकार देसाई यांची सलामी आम्ही SP11 संघासाठी कित्येक वर्ष पाहिली आहे. ओ हो हो आता मात्र तरुण एक बॉल तरुण दुसरा बॉल सौरभ तिसरा बॉल पुन्हा सौरभ चौथा बॉल पुन्हा तरुण. काय लढाई चालू आहे दोघांमधील. दोघी बेस्ट आहेत आणि म्हणून तरी बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. उद्या अय्यूब शेख देखील खेळताना पाहायला मिळतील. आणखीन एक हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय नवे तर पोचता देखील. ललितजी माधव शाखा प्रमुख साहेब आयोजनातील महत्वाचे घटक यांच्याकडून सौरभ यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. हो 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 म्हटलं ना अख्खी ओव्हर काय झालंय तरुण विरुद्ध सौरभ अशी लढत पाहायला मिळाली. 3 बॉल डॉट टाकले 3 बॉलवर फटके आले. फरक एवढाच आहे 3 बॉलवर फटके आले ते सीमारेषेच्या पारच गेलेत त्याच्यामुळे धावसंख्या 18 आली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 धावा 2 ओव्हर बाकी आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये. तरुण जाधव यांना आमंत्रित केलंय. एका बाजूला अभिषेक मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच घेतलेत. सौरभ यांची बॅट बोलायला लागली आहे. षटकारांची मालिका तर त्यांनी सुद्धा खेळली आहे आणि आता प्रेक्षक खऱ्या अर्थाने या स्पर्धेची झिंग चढू लागलेली आहे. कारण ज्या पद्धतीने आयोजन क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो. क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो. क्रिकेटचा खेळ आपल्याला तासनतास मॅच पाहायला लावतो. असा हा क्रिकेटचा खेळ ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय. आज HPL थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे तरुण यांचा चांगला बॉल डॉट बॉल येतोय. प्रत्येकाची एक महत्वाची भूमिका आहे. बापदेव कोळीवाडी त्याचबरोबर जर पाहिलं तर गणराज केतवाडी 12वी गल्ली या आयोजकाच्या भूमिकेमध्ये महत्वाचं सहकार्य यांचं देखील पाहायला मिळत आहे. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही HPL चर्चा अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. या वेळेला मात्र फुलटॉस बॉलला स्क्वेअर लेगला खेळले तिकडे एकदा मिळणार आहे. धावसंख्येचा ग्राफ खाली येऊ लागलाय त्याचं कारण आहे मात्र या षटकात मोठा फटका नाही आला अजूनही. चौथी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 55 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर आहेत आणि पुन्हा एकदा सौरभ. ही मॅच जबरदस्त होणार आहे कारण दुसऱ्या डावात निखिलला देखील आपण पाहणार आहोत आणि असाच हा सामना आहे एक महत्वाचा. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. प्रचंड वेगात चेंडू येताना पाहायला मिळाला जाईल अशी रक्षकांच्या दिशेने. इकडे डॉट बॉल या साईल 11 विरुद्ध गिरगावचा मुंबईचा सम्राट. यानंतर होणारा सामना असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे त्यासाठी टॉस साठी यायचंय. तरुण सौरभ यांच्यासाठी खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल. तिकडे फिल्डर येत आहेत बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे
दुसरीचा कॉल, परंतु तिकडे थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सर 56 धावा धावफलकावर आहेत. अभिषेक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सौरभ रुके, दोन्ही डावखुरे हाताचे धडाकेबाज बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो हो हो, काय वेग होता, प्रचंड वेग. आणि इकडे बॅटरला माघारी परतावं लागेल. उसळी होती वेगाबरोबर आणि काय बॉल टाकलाय तरुणने. अभिषेक यांची महत्वाची विकेट. बॅटर नेम प्लीज. बॅटरचं नाव कृपया कळवा. विकास विकास खरवा बॅटिंगसाठी त्यांना पाहिलं मिळत आहेत. 56 धावा, हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. कौतुक करावं लागेल तरुण यांचं. कमबॅक काय असतं ते या ओव्हरमध्ये केलं तरुण यांनी. परंतु यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. आणि काय बॉलिंग केली आहे तरुणने. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि पहिल्या 4 ओव्हर टाकण्यासाठी आपण थोडासा जास्त वेळ घेतल्या कारणाने एक प्लेअर सर्कलच्या आतमधला तुम्हाला वाढवायचं आहे. पंच नोंद घ्यायची आहे. आणि सकाळच्या 17 पासून हा नियम आपण कायम ठेवलाय. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक झालंय, परंतु सौरभ मैदानात आहे, विसरून चालणार नाही. बॉलिंगसाठी नौश मोरे बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. उद्या संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी या महाराष्ट्राला गतिमान केलं असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. अप्रतिम गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवात तर झाली या षटकाची, चांगली झाली आहे. चला, पंचांचा निर्णय आलाय. अपील केलं, अपिलाचा प्रभाव नाही पंचांवर पडलाय. आणि पहिला बॉल मात्र जबरदस्त होता. वा, काय कमबॅक केलंय या ठिकाणी ओमकार टीमने. धावसंख्या 56 वर आहे. एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न त्यांचाही या ठिकाणी आहे. अनिरुद्ध संघ सौरभ रुके मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळाले. डावाचे नायक आतापर्यंत तेच आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर नौश यांना आपण पाहतोय. बिग हिट
बॉल गेला अरबी समुद्रामध्ये, एवढ्या लांबवर मारलाय, सिक्सर. हे नाव नाही तर ब्रँड आहे आणि बॅटिंग करतायत ते सध्या इन ऍक्शन मध्ये. समोर तेवढे चांगले गोलंदाज आहेत नौश मोरे, परंतु समोर सौरभ नावाचं वादळ आपण पाहतोय. हो हो हो, या वेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय, रन नाही घेतली आहे, डॉट बॉल येतोय. ललित माधव यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार देखील आपल्या लाडक्या मित्रासाठी, आणि ज्यांचा खेळ मात्र ज्यांनी आयुष्यभर पाहिलाय. आणि स्कोर जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30-62, 62. 35 धावांवर सौरभ खेळतायत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. नौश मोरे समोर जर पाहिलं तर सौरभ रुके. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु या वेळेला टायमिंग नाही झालंय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन, नौश मोरे घेत आहेत विकेट, सौरभ आउट. अडुसष्ट धावा धाव फलकावर आहेत. 68 आल्या आल्या विघ्नेशने षटकार खेळलाय आणि सांगितलंय मी आलोय. आणखीन एक आई चेंडू सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय, सिक्सर. 6. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. 75 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे. अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी विनंती असेल, या ठिकाणी मान्यवर दाखल होत आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. रामानुजला मी पाहतोय, एक जबरदस्त खेळाडू, आणि त्याचबरोबर जर पाहिलं अंडरम बरोबर ओरम सुद्धा.
महिला आघाडी विभाग प्रमुख आहेत दिव्या शेट्टी मॅडम. या मॅडम, आपलं स्वागत आहे. दर्शना लोटलीकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. अश्विनी पाटील मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि यांच्या शुभ हस्ते होतो या ठिकाणी टॉस. एका बाजूला जर पाहिलं तर चॅम्पियन साहिल हा संघ पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचा सम्राट या HPL मधील हिंदू हृदय सम्राट चषकातील या हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग मधील महत्त्वाच्या मॅचचा होतोय टॉस. छापा कॉल केलाय आणि या ठिकाणी काटा आलेला आहे. काटा आलेला आहे तर टॉस मात्र या ठिकाणी चॅम्पियन साहिल संघाने जिंकलाय. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. आपण मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या सगळ्यांचं आपण आलात या ठिकाणी टॉस प्रसंगी. आपल्या सगळ्यांचा आभार. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? रामानुज, सध्या तर रामानुज नावाचा ब्रँड चालतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉर्मात देखील आहात. रामानुज, कसं काय म्हणाल ही स्पर्धेचं आयोजन जे केलंय आणि विभागातील खेळाडूंना संधी मिळते, काय म्हणाल? येस, नक्कीच. बाहेर साईड नवी मुंबई, मुलुंड किंवा विरार, पालघर या ठिकाणी तुम्ही हा असा प्लॅटफॉर्म सगळ्यांना भेटतो आणि दक्षिण मुंबईमध्ये क्वचित असतात टुर्नामेंट. तर खूप खूप थँक्यू HPLसाठी, कारण की हे असे टुर्नामेंट आयोजक करणं तर चांगले प्लेयर घडून येतील. थँक्यू सो मच. आम्ही फिल्डिंग करतोय सर. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा थोडंसं जास्त काही नाही बोलणार. ॲज अ कॅप्टन कसं वाटतंय ही स्पर्धा खेळताना आणि जे आयोजन केलं गेलंय त्याबद्दल? आयोजन तर खरंच चांगलं केलंय आणि हरकत नाही. जे काय बोलाल आता मैदानात बोलाल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून मुंबई चॅम्पियन साहिलने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या सम्राटला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी या विभागातील असे क्रिकेटचे चाहते ज्यांनी बऱ्याच खेळाडूंना संधी दिली असे हरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हरी सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. हरी कासारे एक नामवंत व्यवस्थापक म्हणून अगदी खूप वर्ष काम करतायत. हरी कासारे सर, आपलं देखील स्वागत. कुठे गेले हरी सर? पहिला बॉल कलात्मकतेने कव्हरच्या दिशेने ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्येला सुरुवात होते. वेगवान गोलंदाज ध्रुव शर्मा या नावाची देखील चर्चा झाली आहे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी तरुण बिष्टा, सिक्सर किंग, हेलिकॉप्टर किंग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर क्लासिकल बॅटिंग म्हणजे निखिल जाधव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. गिरगावचा एक युवा वेग म्हणजेच ध्रुव शर्मा यावेळेला टॅप करताय. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे आणि रन कंप्लीट केली आहे. धाव फलक जर पाहिला तर 2 वर आहे. धावा कराव्या लागतील. मैदान छोटा आहे त्याचाही फायदा घ्यावा लागेल, परंतु दोन्ही टीम बलाढ्य आहेत आणि सगळेच या मॅच साठी आतुर आहेत. पाहूया काय होईल या ठिकाणी. अप्पर कट करतात या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल सीमा रेषेच्या पार. 4 चौकार. तर चौकार मारलाय निखिल जाधव यांच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळाला. यावेळेला समोर उडवलाय. तिकडे आहेत फिल्डर. मोठी विकेट. निखिल आउट.
पहिल्यांदा संधी तुम्हीच दिली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. लक्षाचा पाठलाग करायचा आहे, एका मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 75 धावा करायच्या. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. अजिंक्य पाटील हा डोंगरीचा पोरगा आहे ना. यस, डोंगरी परिसरातील खेळाडू आहे आणि चांगल्या चर्चेत नाव आहे. पाहूया, संधी मिळाली आहे त्यांना आणि आता त्यांना या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. तुमचं नाव तेव्हाच होतं ज्यावेळेला टीमला गरज असताना तुम्ही परफॉर्मन्स करता. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे आणि काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ध्रुवला आणण्याचं कारण देखील हेच होतं. महत्वाची विकेट घ्यायची होती आणि निखिल यांना त्यांनी आउट केलं. आज पहिला दिवस परंतु चर्चेत राहिलाय. यानंतर ग्रुप सी ला सुरुवात होईल आणि ऑप्टमच्या बाहेर एक वेगवान चेंडू, परंतु अंपायर व्हाईट बॉल घोषित करतायत. समीकरण बदलत आहे. ओव्हर नंबर 1 सुरू आहे, परंतु महत्वाची विकेट आली आहे. कामगिरी करावी लागेल अजिंक्य यांना, कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तरुण आहेत, ह्या दोघांनाही कामगिरी करावी लागेल आणि षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चांगला बॉल, सन्मान दिलाय, ढकललाय बॉल. 1 रन तिकडे मिळणार आहे. स्कोर 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या झाली आहे 9 धावा धाव फलकावर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हर मध्ये अजूनही 67 धावा करायच्या आहेत. श्री महाराज यानंतर आणखी 5 मॅचेस आहेत. आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली, परंतु तिकडे फिल्डर आलेत आणि आणखीन एक बासा गळाला लागलाय. विकेट आली आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आकाशजी चाबुकस्वार साहेब असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर जितेंद्रजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर विनयजी भोजने साहेब असतील, प्रथमेशजी असतील आणि ललितजी माधव साहेब असतील, या सगळे आणि त्याचबरोबरीने बापदेव कोळीवाडी आणि गणराज खेतवाडी या दोन्ही मंडळांचे देखील आम्ही आभारी आहोत. चला थोडस स्पीडअप करा. पंच या गोष्टीकडे नोंद घ्या, या गोष्टीची नोंद घ्या. चला नवीन बॅटरचं नाव कळवा. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, व्हाईट बॉल कवला जातोय. बॅट्समन नेम प्लीज.
विकेट किपर बॅटरचं नाव कळवा. मंगेश. विराट पाली. सर प्रत्येक बॉल नंतर बराचसा वेळ जातोय कारण यानंतर 5 मॅच खेळवायच्या आहेत. सहकार्य करा प्लीज. मी विनंती असताना या ठिकाणी सौरभ आपणास देखील एक रिक्वेस्ट आहे. 5 मॅच बाकी आहेत प्लीज. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. गोलंदाज थोडीशी स्केट देखील झाले ज्या वेळेला चेंडू त्यांनी रिलीज केला आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. कव्हर्सला ढकलला. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळणार आहे. कोंडी केली आहे मात्र या ठिकाणी बॅटरची बॉलरने मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु आता धावसंख्या 11 वर आहे. HPLचं हे पहिलं पर्व आणि या पहिल्याच पर्वात जर पाहिलं तर एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न 1-2 काढून चालणार नाही. आता षटकार चौकाराची आतषबाजी करणं गरजेचं आहे टीमला. जसं पहिल्या डावामध्ये सौरभ यांनी केली त्यानंतर जमाल यांनी मॅच सुरू केली आणि अंतिम टप्प्यात जर पाहिलं तर विघ्नेश यांनी मारलेले 2 षटकार टीमला मॅच मध्येच घेऊन आले. परंतु आता पाहायचं ओमकार देखील हार मानणारी टीम नाहीये. संदीप पोपळकर आणि कंपनी. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु 1 पेक्षा जास्त काही नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी तिकडे होते. पुढल्या दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. जशी मॅच संपेल आपण मैदानात जायचंय. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले परंतु काही फायदा नाही झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हर संपल्या 2 आणि धावसंख्या झाली आहे. हा 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चला प्रयत्न करावे लागतील. अजूनही मॅच संपलेली नाहीये. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. ध्रुव पुन्हा एकदा बॉलिंग साठी आलेत खरे परंतु प्रयत्न करावे लागतील बॅटरला. मंगेश आहेत. जोडीला जर पाहिलं तर अजिंक्य पाटील आहेत. बिगी टोलावलाय बॉल. अशा प्रकारचे फटके आले तर मॅच येऊ शकते. जबरदस्त स्ट्रोक. सिक्सर 6.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होताना पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राला गतिमान करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अगदी जवळचे विश्वासू सहकारी आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे अमितजी लोटलीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पहिला दिवस, संध्याकाळचं सत्र आणि काय आयोजन पाहायला मिळत आहे. विद्युत रोषणाई जबरदस्त पाहायला मिळते आणि आयोजन दर्जेदार. फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे जर पाहिलं तर एकदा मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. कुलाबा विधानसभा असेल, मुंबादेवी असेल, मलबार हिल असेल, या तीनही विधानसभेच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मॅचचा आनंद घेण्यासाठी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आलेले आहेत. मान्यवर येत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. ओहो हो, उसळी होती इकडे आणि बॅटर मात्र या ठिकाणी माघारी परत आहेत. विकेट. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी थोडीशी मॅच दूर गेली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. आज मान्यवर देखील मंचावर मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत आहेत. दक्षिण मुंबईतील खेळाडूंसाठी ही पर्वणी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 आपण मार्गस्थ असताना पाहायला मिळते. संदीप आले. हा बॉल उसळी होती, मागे जातोय, निघालाय सीमारेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा. बॉल जाईल सीमारेच्या पार. चौकार. दक्षिण मुंबईतील खेळाडूंना मात्र ही सुवर्ण संधी आणि पर्वणी पाहायला मिळते. 12 बॉल 50. चला, सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी खेळाडूंची नावे व्यवस्थित सांगायची आहेत. यावेळेला टोलावलाय बॉल. अजिंक्य यांच्या बॅटमधून फटका आलाय खरा, परंतु त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्नही फसतोय. दुसरी धाव घेतली गेली. अजिंक्य आणि संदीप ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 27 धावा म्हणजे अजूनही 48 पाहिजेत. आणि बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही 11 बाकी आहेत. 11 मध्ये 8 सिक्स तर मारावे लागतील आणि अशक्य नाहीये. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय खरं, परंतु तिकडे एकदा मिळेल. हळूहळू मॅच मात्र थोडीशी दुरावलेली आहे. पहा, हे तर लीग मॅचेचं वैशिष्ट्य आहे. पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा अनिरुद्ध टीमने जी कामगिरी केली आहे ना, तिचं कौतुक करावं लागेल. आणि यासाठी हे वेगवेगळे फॉर्मॅट ठेवण्यात आले. अंडर 19चा फॉर्म्युला या ठिकाणी पुढे आला. लीग फॉर्मॅट पुढे आला. लीग असल्यामुळे पराभूत होणाऱ्या संघांना संधी मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये नवोदित खेळाडू देखील तेवढी चांगली छाप सोडतात. आज पहिल्या दिवशी पाहायला मिळालं. मॅच नंबर 10 आहे आणि यानंतर आणखी 5 मॅचेस आहेत. त्यामुळे जशी मॅच संपेल पुढल्या दोन्ही टीम आपण लगेच मैदानात जायचंय आणि पुढले दोन्ही पंच आपण देखील मैदानात जायचंय. स्टोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालंय. तिकडे मात्र गोलंदाज आलेत आणि त्यांनी पकडली कॅच.
तरीच देखील करावे लागणार आहेत. वर्षभर ज्या स्पर्धांची वाट पाहिली जाते अशी ही स्पर्धा आहे. वर्षभर ओमकार 11 हा संघ देखील मुंबईच्या विविध भागांमध्ये क्रिकेट खेळताना आम्ही पाहतो आणि नो डाऊट खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. उडवलाय बॉल, मनगटी फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरा, परंतु तिकडे फिल्डर होते आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. खेळाडू आउट. ओव्हरचा खेळ. हा, एक चेंडू बाकी आहे या षटकातील. ओ या वेळेला दांडी 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 गुल बोल. ओव्हर बाकी आहे. बरोबर ना? किती रन पाहिजेत? वाह, विघ्नेश गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिलाच बॉल सिक्सर. आणखीन एक. वाह, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आलाय, सिक्सर. मॅच लांब गेली आहे, परंतु इकडे बॅटर आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. संदीप पवार बॅक टू बॅक 2 सिक्सर. रिझल्ट काही लागू देत, परंतु मी माझं काम करणार आहे. इकडे सांगतायत 2 बॉल तर सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेत. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. यस, गोलंदाज या स्पर्धेतील पहिली ना सर, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक हर्ष यांच्या नावावर लागलेली आहे. आणि इकडे अगदी अमित साहेबांच्या दिशेनेच मात्र हा चेंडू टोलवण्यात यशस्वी झालेत बॅटर.